जय शिवराय, रामकृष्ण हरी. कायद्याची गोष्ट या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी कायदा अभ्यासक संतोष जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलवर अतिशय महत्वाचा असा विषय म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 बघतोय. आतापर्यंत आपण कलम 1 ते 4 पर्यंत आणि प्रकरण 1 पर्यंत जे बेसिक आहे त्याची सगळी माहिती घेतलेली आहे. बरेचसेच भाग झालेले आहेत. थोडा अवघड वाटला असेल, कोणाला सोपा वाटला असेल, पण एकदा दोनदा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येण्यासारख्या अशा सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथून पुढचा प्रकरण 2 हा अतिशय महत्वाचा असा भाग तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. त्यामुळे आपला अधिक वेळ घेत नाही. आज आपल्यासोबत मी शेअर करतोय अशी माहिती की जी आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आणि अर्थात महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं प्रकरण 2 आज आपण सुरू करतोय. या प्रकरण 2चा मुख्य गाभा काय आहे तर महसूल अधिकारी, त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये. बघा, प्रकरण 2 मध्ये काय आहे? महसूल अधिकारी, त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये. साधारण कलम 5 ते कलम 19 म्हणजे जवळपास 14 आणि 5 19 म्हणजे जवळपास 14 कलम आहे. 14 कलमांचा सविस्तर असा एक मोठा अभ्यासाचा भाग आपल्याला या टप्प्यामध्ये करायचा आहे. आता थोडाफार ह्याचा बेसिक तुम्हाला येऊन गेलेला आहे. आता हे महसूल अधिकारी कोण असतात, कोणाची कार्यकक्षा काय असते, हे झालेलं आहे तुम्हाला. काल मी थोडंसं कालच्या या आधीच्या भागामध्ये सांगितलेलं आहे. परंतु आता थोडंसं हेच विस्ताराने म्हणजे कायद्यामध्ये, संहितेमध्ये याबाबतच्या कुठल्या कलमाखाली तरतुदी झालेल्या आहेत. आता LLB चा अभ्यास करणाऱ्यांनी किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनी सेक्शन वाईज लक्षात ठेवलं पाहिजे. मी मुद्दाम म्हणून तुम्हाला हे जाणीवपूर्वक, आता इतर नागरिकांनी, एक सर्वसामान्य नागरिकांनी माहिती म्हणून हे कसंही ऐकून घेतलं तरी सहज समजून जाईल. परंतु लॉचा अभ्यास करणाऱ्यांनी किंवा कायद्याच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनी मात्र ह्याला सेक्शन वाईज लक्षात ठेवलं पाहिजे. मी परत एकदा आठवण करून देतोय, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 प्रकरण 2 आपण सुरू करतोय. आणि दुसरं प्रकरण हे महसूल अधिकारी, त्यांचे अधिकार आणि कर्तव्य यावर आधारित आहे. आणि कलम 5 ते 19 असा हा टप्पा आहे. एवढं बेसिक माहित पाहिजे. तर 5वं कलम काय सांगतं तर महसुली बाबींच्या बाबतीतील मुख्य नियंत्रक प्राधिकारी, म्हणजे महसुलाच्या क्षेत्रामध्ये प्रमुख कोण असेल. आता हा महाराष्ट्र राज्याचा कायदा आहे, तर राज्य लेवलचा प्रमुख कोण असेल तर आयुक्ताच्या विभागातील जमीन महसुलाशी संबंधित असलेल्या सर्व बाबतीतील मुख्य नियंत्रक हा राज्य शासनाच्या अधीक्षणास, निदेशनास व नियंत्रणास अधीन राहून आयुक्ताकडे निहित असेल. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या आयुक्ताकडे राज्याचा कारभार असेल असा या कलमाचा अर्थ आहे. म्हणजेच राज्याचा महसुलाचा प्रमुख कोण असेल तर आयुक्त, कमिशनर असं ज्याला म्हटलं जातं. आता विभागाचा महसूल अधिकारी, कलम 6, विभागाचा महसूल अधिकारी. आता विभागाचा महसूल अधिकारी सुद्धा कोण नेमणार आहे? अर्थात राज्य शासन नेमणार आहे. मग काय कर, राज्य शासन प्रत्येक विभागाकरिता एक आयुक्त नियुक्त करील आणि त्यास एका विभागात आयुक्तास सहाय्य करण्यासाठी एक अप्पर आयुक्त आणि इष्ट वाटतील तितके सहाय्यक आयुक्त नियुक्त करता येतील. बघा, मी कालच्या माहितीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एकूण महसुलाचे 7 विभाग आहेत. त्या प्रत्येक विभागाला एक आयुक्त नेमता येईल. कोण नेमेल? राज्य शासन नेमेल. आणि या मुख्य आयुक्ताच्या हाताखाली म्हणा किंवा त्याच्या मदतीला म्हणा एक अप्पर आयुक्त आणि इष्ट म्हणजे योग्य वाटतील किंवा गरजेचे असतील तेवढे सहाय्यक आयुक्त नियुक्त करता येतील. आणि हा सुद्धा अधिकार कोणाला असेल? राज्य शासनाला असेल. कलम 6 मध्ये विभागाशी संबंधित महसूल अधिकारी सांगितलेला आहे. विभागाचा महसूल अधिकारी कोण असेल तर विभागाचा महसूल अधिकारी हा कमिशनर म्हणजे कोण असेल तर आयुक्त असेल. आणि हा आयुक्त विभागाचा प्रतिनिधी किंवा प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला जर मदतीची गरज असेल तर त्याला सहाय्य करण्यासाठी एक अप्पर आयुक्त आणि त्याच्या बरोबर आवश्यक वाटतील तितके सहाय्यक आयुक्त सुद्धा नेमता येतील. परंतु
या कलमातील कोणत्याही गोष्टीमध्ये 2 किंवा अधिक विभागांसाठी आयुक्त म्हणून एकाच अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास कोणताही प्रतिबंध होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, परंतुकामध्ये काय सांगितलेलं आहे की आता जे कलम सांगितलेलं आहे की एक आयुक्त असेल, त्याला सहाय्य करण्यासाठी अप्पर आयुक्त असेल किंवा इष्ट वाटतील तितके सहाय्यक आयुक्त असतील, असं जरी असलं तरी एक समजा 2 विभाग असतील आणि फारसा कामाचा ताण नसेल तर 2 विभागासाठी सुद्धा एकच आयुक्त नेमता येईल. म्हणजे जे 6-7 लोक मगाशी सांगितली मी, तर ती 6-7च नेमली पाहिजेत असं नाही. एकच व्यक्ती 2 विभागाचा कारभार सुद्धा बघू शकेल. म्हणजे आपल्याला हे परंतुक सुद्धा इथं महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. सर्वसाधारणपणे सध्याची परिस्थिती काय तुम्हाला माहितीये की प्रत्येक विभागातील जमीन महसुलाशी संबंध असलेल्या सर्व बाबतीतील मुख्य नियंत्रक प्राधिकारी हा कमिशनर याकडे असतो. कोणाकडे असतो अधिकार? कमिशनर म्हणजे मुख्य आयुक्ताकडे असतो. त्याच्यावर राज्य शासनाचे नियंत्रण असते. कलम 5 मध्ये सांगितलेलं आहे राज्य शासनाचा त्याच्यावर पूर्णपणे त्याची नियुक्ती करणे, बडतर्फ करणे किंवा त्याला जबाबदाऱ्या वाटून देणे, कमी जास्त काय असतील त्याचं नियंत्रण त्यावर ठेवणे. आणि आयुक्तास सहाय्य करण्यासाठी एक अप्पर आयुक्त आणि इतर सहाय्यक आयुक्त राज्य शासन नेमते. आयुक्ताचे अधिकार व कर्तव्य कलम 13 टीका 2 मध्ये दिलेले आहेत. आता पुढे जाऊन आयुक्ताला काय काय अधिकार आहेत, विभागाचा प्रमुख आहे तो, त्याच्याकडे 1 किंवा 2 जिल्हे किंवा एकापेक्षा अधिक 6-6, 7-7 जिल्ह्यात एका एका विभागामध्ये 7 विभाग आपण काल पाहिलेले आहेत. तर या 7 विभागामध्ये प्रत्येक विभागात 6-7 जिल्हे आहेत. तर त्या जिल्ह्याचा तो प्रमुख आहे. त्या 6-7 जिल्ह्यांचा म्हणजे एका विभागाचा तो प्रमुख आहे. त्याच्या हाताखाली कितीतरी कलेक्टर आहेत, त्याच्या हाताखाली कितीतरी तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, अनेक अधिकारी, जबाबदार अधिकारी त्याच्या हाताखाली असणार आहेत. आणि मग अशा अधिकाऱ्याला म्हणजे इतक्या आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला महत्व तेवढंच आहे आणि त्याच्याकडे जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. तर याच्याकडे नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत ते कलम 13 मध्ये पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. याच प्रकरणामध्ये आहे. प्रकरण 2 मध्ये कलम 5 ते 19 ही आपली महसूल अधिकारी आणि त्या अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि त्यांच्या अधिकार याविषयी आपण बघतोय. तर कलम 6 मध्ये आपण आता विभागीय महसूल अधिकाऱ्याबद्दल चर्चा केलेली आहे. आता थोडक्यात महसूल अधिकाऱ्यांचं रचना, महसूल विभागाची रचना कशी आहे आणि कुठला अधिकारी कुठं असतो याची एक थोडक्यात माहिती तुम्हाला आता पुन्हा एकदा इथं मी सांगतोय. तुम्हाला बऱ्याच वेळा मी मागे सांगून झालेलं आहे, पण आता एकदाच पुढे जाऊन तुम्हाला हे शब्द कमिशनर, अप्पर आयुक्त किंवा अजून हे शब्द जर वापरात आले तर तो म्हणजे कोण आणि त्याच्याकडे काय असतं हा प्रश्न परत पडू देऊ नका. म्हणून परत एकदा शेवटचा आहे का की या महसूल विभागाची प्रशासनाची रचना कशी आहे. तर विभागीय महसूल आयुक्त असतो, तो कुठे असतो तर विभाग स्तरावर असतो. महसुलाचे विभाग किती आहेत आपल्याकडे? महाराष्ट्रामध्ये 7 विभाग आहेत. तर प्रत्येक विभागाला एक आयुक्त असतो. एका विभागाला एक असतो, एकापेक्षा 2 विभागाला एक आयुक्त सुद्धा नेमता येईल. काही अडचण नाही असं सांगितलंय कायद्यानं, परंतु कामाचा महसुलावरती भरपूर ताण आहे, त्यामुळे प्रत्येक विभागाला एक आयुक्त आहे. काही विभागामध्ये तर आयुक्ताला सहाय्य करणारे अप्पर आयुक्त सुद्धा आहेत, काही ठिकाणी सहाय्यक आयुक्त सुद्धा आहेत. त्यामुळे इथं एक गोष्ट लक्षात घ्या की विभागाचा महसूल अधिकारी कोण आहे तर विभागीय महसूल आयुक्त आणि त्याच्या मदतीला अतिरिक्त आयुक्त किंवा सहाय्यक आयुक्त म्हणजे अप्पर आयुक्त किंवा सहाय्यक आयुक्त नेमलेला असू शकतो. आता त्याच्या खाली कोण येईल? अर्थात जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल. तर जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा गरज असेल तिथं तर त्याच्या हाताखाली अतिरिक्त जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकारी. म्हणजे एक जिल्हाधिकारी प्रमुख आहेच, परंतु एका जिल्ह्यामध्ये अनेक तालुके असतात, अनेक उपविभाग असतात. तर त्यांच्यावर नियंत्रण करणं एकट्या जिल्हाधिकाऱ्याला जर अडचणीचं वाटत असेल, गैरसोयीचं वाटत असेल तर त्याच्या हाताखाली सुद्धा किंवा त्याला मदत करण्यासाठी कोण कोण असू शकतं? अतिरिक्त जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी. आता ही सगळी पदं कशातून भरली जातात? IAS मधून, काही MPSC मधून, काही प्रमोशननी, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही पदं भरली जातात. तर ही जिल्हा पातळीवरचे हे अधिकारी आहेत. जिल्हा पातळीवर विभाग पातळीवर कोण अधिकारी असतो तर विभागीय आयुक्त. जिल्हा पातळीवर कोण असतात? जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी. आता उपविभागाच्या पातळीला येऊया, खाली येऊया आपण. म्हणजे 2 किंवा अधिक तालुक्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. बघा, 2 किंवा अधिक तालुक्यांची जबाबदारी त्याच्याकडे असते, त्याला उपविभाग म्हणतात. तर त्या उपविभागीयला काय म्हटलं जातं तर उपविभागीय अधिकारी. जिल्हाधिकाऱ्याच्या खालोखाल कोण असेल?
उपविभागीय अधिकारी असेल त्यालाच प्रांत असं म्हटलं जातं. तुम्हाला आता प्रांत ऑफिस माहित असतं. हा प्रांत म्हणजे उपविभागीय अधिकारी असतो जो तहसीलदाराच्या वरचा असतो, कलेक्टरच्या खालची पोस्ट ती असते. आता परत प्रांताच्या खालोखाल कुठलं पद असेल तर तहसीलदार. तहसीलदार असेल, तहसीलदार जर कामाचा ताण असेल, जादा क्षेत्र असेल तर तिथं त्याला मदत करण्यासाठी अतिरिक्त तहसीलदार असतो. त्याचबरोबर त्याच्यासोबत आणखी काही ताण असेल तर तिथं नायब तहसीलदार सुद्धा नेमलेला असू शकतो. म्हणजे एखाद्या तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र जास्त असेल किंवा महसुलाचं नदी, खाणी किंवा गौण खनिज उत्खनन किंवा अजून काही ह्या गोष्टी जर जास्त असतील तर तिथं अशी जादा पदं निर्माण करावी लागतात आणि तिथं हे अधिकारी नेमावे लागतात. तर कोण आहे असं तर तालुका लेवलला तहसीलदार आहे, अतिरिक्त तहसीलदार आहे आणि त्याचबरोबर नायब तहसीलदार सुद्धा तिथे नेमला जाऊ शकतो. हे कुठलं सांगितलं मी? तालुका, पेठा किंवा महाल पातळीवरचं सांगितलं. आता महाल म्हणजेच तालुक्याला आता महाल म्हटलं, महालालाच तालुका आता म्हटलं जातं. पेठा हा एक असाच तालुका एवढा कार्यक्षेत्र असणारा एक भाग म्हणून असतो. तो आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी, क्वचित ठिकाणी आहे, कारण तिथं भौगोलिक क्षेत्र जास्त असल्यामुळे असा एक उपविभाग त्यातल्या त्यात तालुक्याच्या अंतर्गत उपविभाग केला जातो, त्याला पेठा वगैरे म्हटलं जातं. तर तिथं सुद्धा तहसीलदार किंवा अतिरिक्त तहसीलदार नेमलेला असू शकतो. आता त्याच्या खालोखाल कोण येतो तर सर्कल निरीक्षक किंवा सर्कल ऑफिसर, मंडल अधिकारी. आता तुम्हाला मंडल अधिकारी सगळ्यांना माहितीये, तलाट्याच्या वरचा असतो आणि तहसीलदारच्या खाली असतो, तर तो मंडल अधिकारी. मग 2 किंवा अधिक सज्जे, सज्जा म्हणतो ना आपण, साजा किंवा सज्जा, 2 किंवा अधिक सज्जे ज्याच्याकडे जबाबदारी असते असा कोण असतो तर तो सर्कल म्हणजे मंडल अधिकारी असतो. आणि त्या मंडल अधिकाऱ्याच्या हाताखाली किंवा त्याला मदत करण्यासाठी खालचा अधिकारी कोण असतो तर गाव कामगार तलाठी. आता हा गाव कामगार तलाठी त्यालाच ग्रामपंचायत, त्यालाच आता काय ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं. तर गाव लेवलचं काम बघण्यासाठी किंवा सज्जा पातळीवरचं काम बघण्यासाठी, म्हणजे एक छोटं गाव किंवा वाडी, वस्ती ह्या लेवलला काम करण्यासाठी कोण असतो तर गाव कामगार तलाठी, म्हणजेच त्याला ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं. त्याच्या खाली सर्वात शेवट त्याला मदत करण्यासाठी कोण असतो तर कोतवाल किंवा त्याला ग्राम महसूल सेवक असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे महसुलामध्ये प्रशासनाची ही उतरंड आपल्याला बघायला येते. ही कायद्यामध्ये तरतूद आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये प्रकरण 2 कलम 6 ही सगळी व्यवस्था या कायद्यामध्ये या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये एक खटला आहे बघा, एक केस आहे, अतिशय महत्वाची केस आहे की कधी कधी परिस्थिती उद्भवते. ती केस अशी आहे, दत्तात्रय माधव जामकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य. दत्तात्रय माधव जामकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य 1991 ची केस आहे. ही केस का उद्भवली होती तर जे तहसीलदार जर रजेवर होते आणि रजेवर असणाऱ्या तहसीलदारांचा कार्यभार हा नायब तहसीलदाराकडे दिलेला होता आणि मग अपीलकर्त्यांना असं म्हटलं होतं की ह्यांनी जो काही झाडं तोडण्याचा हुकूम दिलेला आहे तो झाडं तोडण्याचा हुकूम तुम्ही का देताय, तुम्हाला काय अधिकार याचा? नायब तहसीलदारांनी दिलेला अधिकार मान्य नाही अशा अर्थाने उच्च न्यायालयामध्ये या जामकरांनी काय केलेलं होतं, तक्रार, थोडक्यात अपील केलेलं होतं. आणि या दृष्टिकोनातून न्यायालयाने दिलेला निकाल किती महत्वाचा आहे बघा. 1991 ची केस आहे, दत्तात्रय माधव जामकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य. दत्तात्रय जामकरांनी काय सांगितलं होतं की नायब तहसीलदारांनी मला झाडे तोडण्याचा आदेश दिलेला आहे तो मला मान्य नाहीये. तर माननीय उच्च न्यायालयाने काय सांगितलं की जर तहसीलदार रजेवर असतील किंवा सुट्टीवर असतील आणि त्यांचा कार्यभार जर त्यांना योग्य वाटलेल्या अधिकाऱ्याकडे जर सुपूर्द केला असेल तर त्या अधिकाऱ्याने दिलेला जो निर्णय असेल तो अवैध मानता येणार नाही. बघा आता एवढी पदं मी तुम्हाला सांगितली, मग कलेक्टर, उपजिल्हाधिकारी सांगितला, नायब निवासी जिल्हाधिकारी सांगितला, निवासी उपजिल्हाधिकारी, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना तेवढेच अधिकार आहेत. त्यातला एखादा कोण रजेवर असेल आणि त्याच्या अधिकार जर त्यांनी योग्य सक्षम अशा अधिकाऱ्याकडे सुपूर्द केले असतील
तसं जर रेकॉर्डला नोंद असेल आणि मग पुढे त्या व्यक्तीनं किंवा त्या अधिकाऱ्यानं काही जे काही आदेश, निर्णय, कार्यवाही केली असेल तर ती कार्यवाही अवैध नसते, ती रेकॉर्डच असते, रेकॉर्डवर घेण्यासारखी असते आणि ती नागरिकांना लागू असते. या केसचा हा अत्यंत महत्वपूर्ण निकाल 1991 बॉम्बे कोर्टची केस आहे. तर ही नक्की लॉचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. दत्तात्रय माधव जामकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य 1991 की नायब तहसीलदारांनी दिलेला निकाल हा वैध आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. ओके, तर हे कलम 5 आणि 6च्या अनुषंगानं तुम्हाला मी ही उतरंड अधिकाऱ्यांची कशी आहे आणि एखाद्या अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये काम कसं केलं जाऊ शकतं याची एका केसच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. आता कलम 7 जिल्ह्यातील महसूल अधिकारी. आता थोडं आपण खाली येऊया. आता राज्याचं खूप ऐकलं, आता जिल्हा आपण डोळ्यासमोर ठेवूया. एक उदाहरण घेऊ आपण. सांगली जिल्हा आहे, तर सांगली जिल्ह्याचा महसूल अधिकारी कोण असेल? अर्थात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कोण असेल तर तो कोण असेल? जिल्ह्यातील महसूल अधिकारी कोण असेल तर जिल्हाधिकारी असेल. अर्थात जिल्हाधिकारी आहे आणि त्या जिल्ह्याच्या सगळ्या महसुलाच्या कारभाराचं काम कोणाकडे असेल तर जिल्हाधिकाऱ्याकडे असेल. जिल्ह्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक तालुक्याकरिता तो काय करेल? एक तहसीलदार नेमेल. प्रत्येक तालुक्यासाठी एक तो तहसीलदार नेमेल आणि तालुक्याच्या स्थानिक महसुलाच्या कारभाराचे काम त्या तहसीलदाराकडे तो सोपवेल. आता कलेक्टर एकटा सगळं करू शकेल का? नाही. म्हणून प्रत्येक तालुक्याला एक अधिकारी जो तहसीलदार आहे त्या तहसीलदाराची नेमणूक झाल्यानंतर तो तहसीलदार तालुका लेवलला काम करेल आणि त्याचं रिपोर्टिंग तो कलेक्टरला, जिल्हाधिकाऱ्याला करेल. आता याच्यामधला हा पहिला पॉईंट बघितला आपण, जिल्ह्यातील महसूल अधिकारी. कलम 7 बघतोय आपण, जिल्ह्यातील महसूल अधिकारी. आता याच्यात खंड दुसरं जे आहे त्याच्यात अगदी जर वाटलं की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याला लोड आहे तर जिल्हाधिकाऱ्यासोबत एखादा अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमता येईल किंवा एखादा सहाय्यक जिल्हाधिकारी नेमता येईल किंवा एखादा निवासी जिल्हाधिकारी नेमता येईल, एखादी निवासी उपजिल्हाधिकारी सुद्धा नेमता येईल जर गरज असेल तर. आणि तसंच जिल्हाधिकारी खाली तालुक्याला सुद्धा एखादा तहसीलदार नेमेल. तहसीलदाराला मदत करण्यासाठी एक किंवा अधिक नायब तहसीलदार सुद्धा नेमू शकेल. म्हणजे कामाच्या आणि व्यापावर किंवा ताणावर, त्या महसुलाच्या क्षेत्रावर तिथल्या कामाचा जर व्याप पसारा जास्त असेल तर अशा प्रकारे वाढीव पद राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊन तिथं ती पद नियुक्ती, तिथे व्यक्तींची नेमणूक करता येईल. आता याच्यामध्ये तिसरा असा आहे की सर्वसाधारण राज्य शासनाच्या आदेशास, म्हणजे सगळ्या नेमणुका राज्य शासनच करेल. तर राज्य शासनाचा जर आदेश आला तर तो जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या एका किंवा अधिक उपविभागांचा कारभार सहाय्यक उपजिल्हाधिकाऱ्याकडे सोपवता येईल किंवा त्याचा कारभार स्वतःकडे ठेवता येईल. अशा सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्यास उपविभागीय अधिकारी या नावाने देखील संबोधता येईल. आता जिल्ह्याच्या एका किंवा अधिक उपविभागांचा कारभार, मी मगाशी म्हटलं ना, प्रांताची नेमणूक सुद्धा कोण करेल? राज्य शासन करेल, पण त्याच्यावर नियंत्रण कोणाचं असेल? जिल्हाधिकाऱ्याचं असेल. तर प्रांताकडे कशाची जबाबदारी असेल तर एका किंवा दोन तालुक्यांची जबाबदारी, म्हणजेच उपविभाग म्हटलेला आहे त्याला. एका तालुक्याची किंवा दोन तालुक्याची किंवा दोन पेक्षा अधिक तालुक्यांची जबाबदारी उपविभागीय अधिकारी नेमून त्याच्याकडे ती जबाबदारी देता येईल. आणि ह्या उपविभागीय अधिकारी हा कोणाला जिम्मेदार असेल तर जिल्हाधिकाऱ्याला आणि पर्यायाने राज्य शासनाला तो जबाबदार असेल. आता खंड 4 काय सांगतोय बघा, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंडलाचे काम पाहण्यासाठी मंडलाधिकारी आणि मंडल निरीक्षक म्हणून आणि त्याला योग्य वाटतील तशा व्यक्ती नियुक्त करता येतील. तसंच गाव लेवलला तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी नेमता येईल आणि त्याचबरोबर कोतवाल सुद्धा नेमता येईल. जिल्हाधिकाऱ्याला किती अधिकार आहेत बघा, तो तहसीलदाराची नेमणूक करणार आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणार आहे, तो प्रांतावर नियंत्रण ठेवणार आहे, तो तलाट्यावर नियंत्रण ठेवणार आहे, तो कोतवालावर सुद्धा नियंत्रण ठेवणार आहे. जिल्ह्यातील महसूल अधिकारी कोण असतात परत कळलं का? जिल्हाधिकारी, त्याच्यासोबत अतिरिक्त, त्यानंतर निवासी, परत उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी. हे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यात सुद्धा 2-4 अधिकारी अधिकचे असू शकतात, त्यांच्यासाठी ही दिलेली नाव आहेत. किंवा अशा प्रकारे प्रथम, द्वितीय, अधिसंख्य असे सुद्धा नावं वापरता येतील. परंतु आपल्याकडे
प्रथम जिल्हाधिकारी, द्वितीय वर्ग असं न करता आपल्याकडे जिल्हाधिकारी झाले की अतिरिक्त जिल्हाधिकारी, त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी, त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी अशा प्रकारे पोस्ट असलेल्या दिसून येतात. तर जिल्हा लेवलचं झालं. तालुक्याला तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आवश्यक वाटला तर नेमला जाऊ शकतो. त्याचबरोबर एका किंवा 2 तालुक्यासाठी किंवा 2 पेक्षा अधिक तालुक्यांसाठी उपविभाग तयार करून त्यावर उपविभागीय अधिकारी नेमता येईल, जो त्यालाच प्रांत असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर 2 किंवा अधिक साजांचं एकत्रीकरण म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अधिकारी नेमला जातो, त्याला मंडल अधिकारी म्हटलं जातं. ह्याच्यावर सुद्धा कलेक्टरचंच नियंत्रण राहील आणि मंडल अधिकाऱ्याच्या खालोखाल